या प्रशासनाला जाब विचारून यांना कसं जागेवर आणायचंय हे आम्हाला चांगलं माहिती आहे, कारण का आमच्या मागे जरांगे पाटलांचा हात आहे. कुठल्या नियमामध्ये असं लिहिलेलं आहे की 10 लाख रुपये डिपॉझिट भरल्याशिवाय तुमची सर्जरी होणार नाही किंवा डिलिव्हरी होणार नाही? आणि जरांगे पाटील ज्या ठिकाणी बोट करतील त्या ठिकाणी न्याय मिळाल्याशिवाय महाराष्ट्राला आम्ही गप्प बसणार नाही. पैशाने काही माणूस परत येत नाही हो, परंतु आज आईची माया जी असती मुलांना ती मिळणार आहे का? आज आम्ही अशी मागणी करतो की या सरकारमध्ये असणाऱ्या आमदाराच्या पीएच्या घरामध्ये जर अशी गोष्ट होतीये तर सरकारी असो किंवा विरोधक असो, एखाद्या आमदाराच्या पीएच्या घरामध्ये जर अशी गोष्ट होती तर उद्या तुमच्यासारख्या सामान्य माणसाच्या घरात का होऊ शकत नाही. आज मी महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला या ठिकाणावरून आव्हान करतोय की इथून पुढे अशा घटना होऊ नयेत आणि त्याच्यासाठी अखंड मराठा समाज व मराठा सेवकांची टीम ही महाराष्ट्रभर तत्परी राहणार आहे. इथून पुढे तुमची कुठलीही अडचण असू द्या, कुठलीही समस्या असू द्या, तुमच्या आजूबाजूला मराठा सेवक आहेत, तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा. आम्ही या गोष्टीवर तातडीने त्या ठिकाणी जाऊन या प्रशासनाला जाब विचारून यांना कसं जागेवर आणायचंय हे आम्हाला चांगलं माहिती आहे, कारण का आमच्या मागे जरांगे पाटलांचा हात आहे. आणि जरांगे पाटील ज्या ठिकाणी बोट करतील त्या ठिकाणी न्याय मिळाल्याशिवाय महाराष्ट्राला आम्ही गप्प बसणार नाही, एवढंच सांगतो. जय हिंद. वारंवार यांचा जो फ्रॉड आहे हा बाहेर आलेला आहे, परंतु आज जी घटना घडली त्या घटनेच्या माध्यमातून आज हे उघडकीस आणण्याची संधी आम्हाला आज इथे मिळालेली आहे. यांचा जो मुजोरपणा आहे हा थांबला पाहिजे. तात्काळ तिथले जे डॉक्टर्स होते किंवा जे अधिकारी होते त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 10 लाख रुपये भरण्याची जी गोष्ट आहे ती त्यांनी काय सांगितली, कुठल्या नियमामध्ये असं लिहिलेलं आहे की 10 लाख रुपये डिपॉझिट भरल्याशिवाय तुमची सर्जरी होणार नाही किंवा डिलिव्हरी होणार नाही. आणि डिलिव्हरी सारखी गोष्ट, एवढी संवेदनशील गोष्ट असताना सुद्धा आज जर हॉस्पिटल आणि हॉस्पिटलचे अधिकारी हे जर त्याच्यावरती दखल घेत नसेल तर अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि त्याचप्रमाणे जी महिला वारली तिला 2 जुळ्या मुली झालेल्या आहेत, 7व्या महिन्याच्या. सगळ्या त्या दोन्ही पण मुली ह्या प्री मॅच्युअर आहेत. आणि प्री मॅच्युअर ज्या ह्या बेबीज आहेत ह्याचा इथून पुढचा म्हणजे आत्तापासूनचा त्या जोपर्यंत हयात आहेत तोपर्यंत सर्व खर्च, पैशाने काही माणूस परत येत नाही हो, परंतु आज आईची माया जी असती मुलांना ती मिळणार आहे का? परंतु कुठेतरी शासनाला हे जे रुग्णालय आहे रुग्णालयातल्या अधिकाऱ्यांना ह्याची हे मिळाली पाहिजे, शिक्षा मिळाली पाहिजे. आणि ती शिक्षा म्हणून ह्या दोन्ही मुलींचा खर्च त्या मुली हयात असेपर्यंत त्यांच्या राहण्याचा, खाण्याचा, शिक्षणाचा सगळा खर्च ह्या रुग्णालयाने उठवला पाहिजे अशी माझी मागणी आहे. आणि तात्काळ यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ह्यांची ही मुजोरी थांबली पाहिजे.